भारत जोडो यात्रेत राहुल गांधींना पिगी बँकेतील रक्कम देणाऱ्या मुलाच्या आई-वडिलांनी आत्महत्या केली आहे। ईडी अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून परमार दाम्पत्याने आत्महत्या केल्याचा काँग्रेसचा आरोप आहे। मध्य प्रदेशच्या सिहोरमध्ये सुसाईड नोट लिहून परमार दाम्पत्याने आत्महत्या केली। 5 डिसेंबरला परमार कुटुंबाच्या मालमत्तांवर ईडीने छापा टाकला होता। छाप्यावेळी ईडी अधिकाऱ्यांनी परमार दाम्पत्याला धमकावल्याचा काँग्रेसचा आरोप आहे। इतकी कलम लावेन की राहुल गांधीही वाचू शकणार नाहीत, ईडी अधिकाऱ्यानं धमकावल्याचा काँग्रेसचा आरोप आहे। ईडी अधिकाऱ्याच्या धमक्यांमुळेच आत्महत्या केल्याचा काँग्रेसचा आरोप आहे। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। शिवाजी, खरं तर आत्महत्या झालेली आहे, काँग्रेसचा नेमका आरोप काय आहे आणि या अनुषंगाने कोणत्या प्रकारची कारवाई ईडी कडून केली गेली होती? पंजाब नॅशनल बँकचं 6 कोटीचा घोटाळा झाल्याचं सांगितलं जात होतं आणि त्या दरम्यान 5 डिसेंबरला त्यांच्या घरी छापेमारी पडली होती। त्यांचं एक अकाउंट देखील फ्रीज करण्यात आलं होतं आणि तेव्हापासून ते दबावात होते असं सांगितलं जात आहे। या संदर्भात मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांनी एक्स या सोशल मीडिया पोस्टवरती आरोप केलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की ईडीद्वारे त्यांना जाणून बुजून त्रास दिला जात होता आणि त्यांच्या मुलाने भारत जोडो यात्रे दरम्यान लहान मुलांची जी थोडी रक्कम ठेवली जाते, त्याला गुल्लक हिंदीमध्ये म्हणतात, ते गुल्लकची रक्कम दिली होती। त्याच्यानंतर ते चर्चेत आलं होतं परमार कुटुंब आणि त्याच्यानंतरच त्यांना असिस्टंट डायरेक्टर भोपाल संजीत कुमार साहू यांनी रेड केली होती आणि रेडच्या दरम्यान त्यांनी राहुल गांधी जरी आले तुम्हाला वाचू शकणार नाही असं म्हटलं होतं। या सगळ्या म्हटल्याचा दावा केला जात आहे। या सगळ्या त्रासामुळेच या प्रकरणामध्ये त्यांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे। विशेष बाब म्हणजे पत्नी देखील सोबत आत्महत्या केलेली आहे आणि यामुळे कुठेतरी मध्य प्रदेश असो किंवा देशभरामध्ये ईडी आणि सीबीआयच्या संदर्भात जो धाक आहे त्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे आणि राजकीय ही आत्महत्या आहे अशा आरोप देखील केले जात आहेत। भाजपकडनं कशा पद्धतीने व्यापाऱ्यांना त्रास दिला जात आहे असं सांगण्याचा प्रयत्न यामधून काँग्रेस करताना पाहायला मिळत आहे। एकंदरीत या प्रकरणाची चौकशी अद्यापपर्यंत पोलीस करत आहे। याची सुसाईड नोट देखील समोर आलेली नाहीये। या सगळ्या प्रकरणाचा तपास समोर आल्यानंतर पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। खरं शिवाजी, त्यामुळे या सगळ्या प्रकरणाच्या तपासाअंती नेमकं काय समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।